है जो ऑस्ट्रेलिया में एक समय हुआ करता था, वाका में पर्थ के मैदान पर जो बाउंसी और पेसी विकेट रहता था, आजकल वहाँ पर भी ऐसा बाउंस और उछाल देखने को नहीं मिलता है, गति देखने को नहीं मिलती, वो भी थोड़ा विकेट स्लो हो गया है। वैसा विकेट है ये यहाँ पर। पहली गेंद और पहली गेंद पर उल्टा शॉट थर्ड मैन के ऊपर से निकाल दिया है, फील्डर नहीं पहुंच पाएंगे। 4 रन सौरभ के बल्ले से पहली गेंद पर चौका। सुबह से ये चीज़ ज़्यादा देखने को मिल रही है, रिवर्स स्वीप और स्विच हिट, ये स्ट्रोक्स ज़्यादा संख्या में बल्लेबाज खेल रहे हैं क्योंकि उस दिशा में बाउंड्री थोड़ी छोटी है। सौरभ के पास स्ट्राइक, रेस की है गेंद, इस बार स्लॉग स्वीप, ओहो अफलातुन शॉट, 6 रन। गेंदबाज का नाम रईस है, लेकिन बल्लेबाज सौरभ शॉट्स के मामले में काफ़ी रईस नज़र आ रहे हैं। अलग अलग तरह के स्ट्रोक्स वो खेल सकते हैं, ये दिखाते हुए पहली गेंद पर स्विच हिट शॉट, थर्ड मैन के ऊपर से चौका जड़ा, उसके बाद ये थोड़ी फुल लेंथ गेंद थी, उसको स्लॉग स्वीप में तब्दील किया और 6 रन बटोर लिए। दमदार शुरुआत करते हुए अपनी टीम के लिए बल्लेबाज सौरभ। जगदीश 11 टीम इस समय बैटिंग कर रही है। जूनियर क्रिकेट, भिवंडी सिटी इमर्जिंग क्रिकेट आपको देखने को मिल रहा है इस टूर्नामेंट में। त्रिवेणी संगम है वैसे देखा जाए तो, 3 फॉर्मेट्स में ये के ट्रॉफी खेली जाने वाली है। 40+ क्रिकेट भी होने वाला है, ग्रामीण क्रिकेट हो रहा है और सिटी इमर्जिंग क्रिकेट। नॉन स्ट्राइकर से इन पर शुभम है। अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ, और इस बार कहीं ना कहीं अपना स्ट्रोक अंतिम क्षणों में बदला, हल्के हाथों से टर्न किया ऑन साइड में, मिसफील्ड हुआ और बढ़िया दौड़ विकेटों के बीच में। हालांकि दूसरा रन काफ़ी जोखिम भरा था, लेकिन सुरक्षित तरीके से अपने क्रीज में पहुंच गए बल्लेबाज शुभम। थँक्यू अजय गरज सर. दरम्यान मान्यवर कक्षामध्ये ऑनर ऑफ भिवंडी जगदीशजी नाईक यांचं आगमन झालेलं आहे. जगदीशजी नाईक के ट्रॉफीमध्ये नीलमजी नाईक आणि त्यांच्या संघांच्या वतीने आपलं हार्दिक स्वागत आहे. फिर से खराब क्षेत्ररक्षण और इस बार गेंद बाउंड्री के कमाल की बल्लेबाजी देखते ही देखते बातों ही बातों में जगदीश 11 का स्कोर पहुंच चुका है 20 रनों पर। अभी भी एक गेंद पहले ओवर में शेष है। बैकआउट ऑफ द स्क्वेयर ज़्यादातर रन्स बना रहे हैं, ऑफ साइड में या फिर ऑन साइड में। इस बार पहले खेलने का इरादा था लेकिन जाने दिया आखिरकार, क्योंकि दिशाहीन गेंद है, वाइट का इशारा अंपायर गोकुल पाटिल द्वारा। साथ में 1 फॉर दी ओवर का भी इशारा आता हुआ वहाँ पर गेंदबाज के लिए, यानी कि ये बाउंसर गेंद थी, बाउंसर कहीं ना कहीं ज़ाया हुआ है। एक एफर्ट बॉल होता है, बाउंसर गेंद होती है, यॉर्कर लेन गेंद, ज़्यादा जोर लगाकर आपको गेंदबाजी करनी पड़ती है इस तरह की गेंदें करने के लिए। इस बार घुमाया है, फिर से फाइन लेग की दिशा में एक और बाउंड्री यहाँ पर प्राप्त करेंगे। जी हाँ बिल्कुल, 4 रन और।
शानदार बल्लेबाजी, शानदार और जानदार बल्लेबाजी। हालांकि इम्प्रोवाइज तरीके से ही ज़्यादातर स्ट्रोक्स खेले गए, लेकिन एग्जीक्यूशन लाजवाब रहा और पहले ओवर के समाप्ति के पश्चात स्कोर 25 रन बिना किसी नुकसान के। क्वार्टर सेंचुरी पहले ही ओवर में स्कोर कार्ड पर लग चुकी है जगदीश 11 की। 4-4 ओवर का मैच है, उसको अच्छी तरह से समझते हुए बल्लेबाज सौरभ ने शुरुआत की है। पावर प्ले का पूरा फ़ायदा उठाया गया, पूरी तरह से पावर प्ले को मैक्सिमाइज किया गया और पूरी तरह से तहस नहस कर दिया रईस की गेंदबाजी को। कुल मिलाकर 4 चौके पहले ओवर में और एक सिक्सर देखने को मिला। कभी बैकवर्ड ऑफ द पॉइंट खेल रहे थे, थर्ड मैन की तरफ खेल रहे थे, तो कभी फाइन लेग की तरफ, यानी कि सारे रन्स हम देखें तो बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ही उन्होंने बनाए हैं, पॉइंट के पीछे या फिर स्क्वेयर लेग के पीछे। केवल एक स्ट्रोक थोड़ा मिड विकेट की तरफ खेला गया था, उस पर 2 रन मिले थे, नहीं तो उसके अलावा हम देखें तो बैकवर्ड ऑफ द स्क्वेयर ही बल्लेबाजी की गई। और जहाँ पर उछाल अच्छा होता है वहाँ पर हम अक्सर देखते हैं कि बिहाइंड पॉइंट या फिर बिहाइंड स्क्वेयर ऑन साइड में भी काफ़ी रन्स बनते हैं। फाइन लेग थर्ड मैन की तरफ काफ़ी ज़्यादा रन्स बनते हैं। नेवर लेकर बायत के गेंदबाज सगीर, अच्छी गेंद थी, बिल्कुल लक्ष्य पर फेंकी हुई गेंद, यॉर्कर लेंथ, संभवतः ऑन साइड में टर्न करना चाहते थे, थोड़ा सा लीडिंग एज लगा, गेंद ऑफ साइड में चली गई थी। 1 रन वहाँ पर प्राप्त करते हुए बैट्समैन शुभम का खाता खुलता हुआ इस सिंगल की बदौलत। और शुभम भी खुश रहेंगे कि स्ट्राइक उन्होंने रोटेट की है, क्योंकि सौरभ बहुत अच्छे टच में नज़र आ रहे हैं, मैजिकल टच में नज़र आए हैं। तो पहली गेंद क्या लाजवाब रही सगीर की। इस बार ड्राइव करने का प्रयास, गेंद हवा में है, आसान सा कैच, पॉइंट पर कोई गलती नहीं और जिस विकेट की तलाश थी वो विकेट अपनी टीम को दिलाते हुए गेंदबाज सगीर, सौरभ आउट। यतीन पर ज़्यादा दबाव शायद नहीं होगा, क्योंकि आक्रामक शुरुआत उनकी टीम को मिली है, लेकिन जिस तरह से सगीर ने गेंदबाजी की शुरुआत की है काबिल तारीफ, तो उससे कहीं ना कहीं रहमानिया स्पोर्ट्स के कप्तान को भी थोड़ी सी संतुष्टि फिलहाल मिली होगी। ओ स्विच इट, गेंद हवा में है, फील्डर है डीप में, लेकिन कोई मौका नहीं, डीप बैकवर्ड पॉइंट सीमा रेखा के बाहर, 6 रन। आते ही यतीन ने अभी अपना जलवा दिखाना शुरू किया है, फिर से स्विच करना चाहते थे इस बार, हालांकि ठीक तरह से खेल नहीं पाए, विकेट कीपर से थोड़ी सी गलती हुई और बाई के जरिए 1 रन अतिरिक्त के सौजन्य से स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 33, एक विकेट के नुकसान पर। केवल दूसरे ओवर का खेल चल रहा है आज का, कुल मिलाकर हम देखें तो ये 5वां मैच है। इसके बाद छठा मुकाबला ग्रामीण से रहेगा, जय दुर्गा बी टेमघरपाड़ा और नरेश स्पोर्ट्स कासर वडवली के बीच में। स्विंग किया है ऑन साइड में, कैच बन सकता है, डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद और कोई गलती नहीं, अच्छा कैच, विकेट गिरता हुआ दूसरा। सगीर को मिलने वाली दूसरी सफलता, शानदार गेंदबाजी और अच्छा कैच, वहां पर फज्जू मौजूद थे, ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, उसको ऑन साइड में लपेटने का प्रयास किया था, लेकिन मिडल नहीं कर पाए और उस दिशा में बाउंड्री काफ़ी लंबी है। सुबह से हम देख रहे हैं कि मिड विकेट की तरफ दाहिने हाथ के बल्लेबाज ज़्यादा बाउंड्री को पार नहीं कर पाए हैं। मेरे ख्याल से कोई भी सिक्सर उस दिशा में लगा नहीं है। हम देखें तो वाइडिश लॉन्ग ऑन से लेकर ऑर्थोडॉक्स डीप मिड विकेट की तरफ, ये जो इलाका है यहाँ पर छक्का लगाना
बहुत बड़ी चुनौती किसी भी बल्लेबाज के लिए, और ये सही चैलेंज है बल्लेबाजों के लिए यहाँ पर। लेकिन उसको देखते हुए कहीं ना कहीं छोटी बाउंड्री को भी टारगेट कर रहे हैं बल्लेबाज। ऑन द राइज खेलने का प्रयास, अच्छी गेंद थी, तेज निकली, थोड़ा सा मूवमेंट था गेंद में, एक और बेहतरीन गेंद, और इसके साथ ही ये बेहतरीन और सफल ओवर समाप्त होता हुआ सगीर का। 2 ओवर का खेल पूरा हुआ है, स्कोर 33 रन 2 विकेटों के नुकसान पर। ये देखिए अंतिम गेंद टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकली थी, थोड़ी सी उंगलियां भी फेरी गई थी, लेकिन ये विकेट ऐसा है जहां पर बॉलर्स के लिए काफ़ी सहायता है। हालांकि उसके बावजूद भी बल्लेबाज उसका तोड़ कहीं ना कहीं ढूंढ कर निकाल रहे हैं। मंच पर जगदीश नाइक, वंडर ऑफ भिवंडी, आपकी स्क्रीन पर नजर आते हुए अन्य मेहमानों के साथ उनका हार्दिक स्वागत। तो 2 ओवर के बाद 33 रन जगदीश 11 ने बना लिए हैं। रहमानिया स्पोर्ट्स ने टॉस जीता और पहले बॉलिंग करने का निर्णय लिया। मैदान में अच्छी खासी धूप खिली हुई है, बहुत सुहावना मौसम है। स्कोर 33 बल्लेबाज वहां से स्कोर की पुष्टि कर रहे हैं, बार बार पूछ रहे हैं। हालांकि खिलाड़ी जब मैदान में होते हैं तो कहीं ना कहीं कमेंट्री पर उनका ध्यान नहीं होता है, और ये चीज़ मैंने भी थोड़ी अनुभव की है, मैंने भी थोड़ा बहुत क्रिकेट खेला है। आप जब मैदान में होते हैं तो आपके मन में कुछ अलग चीज़ें चलती रहती है, खेल के बारे में आप ज़्यादा सोचते हैं कि बाहर कौन क्या बोल रहा है, उस पर आपका ज़्यादा ध्यान नहीं होता है, और वो एक अच्छे खिलाड़ी की निशानी भी मानी जाती है। अब कप्तान आक्रमण पर आते हुए दशीर आलवी, मुदस्सिर, हमारे बीच कालवार के ग्राम पंचायत सदस्य सम्मानीय योगेश पाटिल साहब भी पहुंच चुके हैं। उनका भी हार्दिक स्वागत केके ट्रॉफी 2021 में। के फॉर कृष्णाई, के फॉर कचेर नाइक, के फॉर कारिवली, के फॉर कालवार, कालेर भी कह सकते हैं आप। यहाँ का जो खासतौर पर यहाँ का जो इलाका है, ये जो गांव है कारिवली और कालवार, उनके लिए ज़रूर ये लागू होता है, के फॉर कारिवली एंड के फॉर कालवार। बहुत अच्छा नाम है इस ट्रॉफी का और ज़बरदस्त आयोजन भी है। मुदस्सिर अलवी, थोड़ी गति कम थी, बैट्समैन शफल कर चुके थे, फ़ायदा नहीं उठा पाए उस गेंद का, जैसे खेलना चाहते थे वैसे खेल ही नहीं पाए, बल्ले पर ही नहीं ले पाए। ज़्यादातर बल्लेबाजों की ये कोशिश रही है कि ऑफ स्टंप के बाहर निकले और फाइन लेग की दिशा में खेले, या फिर उल्टे शॉट्स लगाए। जब दाहिने हाथ के बैट्समैन स्ट्राइक पर आते हैं तो वो स्विच हिट का ज़्यादा प्रयोग कर रहे हैं, क्योंकि पॉइंट की तरफ, थर्ड मैन की तरफ जो बाउंड्री है उनके लिए वो छोटी है। लेकिन बाएं हाथ के बैट्समैन के लिए ऑन साइड में खेलेंगे तो शायद ज़्यादा फायदा होगा। जी हाँ, वही कोशिश, लॉफ्ट कर दिया है, इस बार सीमा रेखा के बाहर 6 रन, शानदार स्ट्रोक। छह रन अर्जित किए, सिक्सर के साथ निखिल ने अपना खाता खोला है। टीम का स्कोर 39 पर पहुंच चुका है। राउंड द विकेट, इस बार क्लीन बोल्ड, अच्छी गेंद थी, काफी ज्यादा शफल करते हुए खेलने का प्रयास, अपना संतुलन गवा बैठे और साथ में अपना विकेट भी गवा बैठे निखिल। और ज़्यादा गेंदें पारी में शेष नहीं है, उसको देखते हुए सोच तो सही थी, लेकिन कहीं ना कहीं इस बार थोड़ा लेट हो गया अपनी स्ट्रोक में। गेंद पहले निकल गई थी और बल्ला थोड़ा देरी से उनका घूमता हुआ नजर आया। इतना ज़्यादा जब बैट्समैन अक्रॉस चले जाते हैं तो फिर बल्ले पर लेना बहुत ज़रूरी, ऐसे में हमेशा बोल्ड होने का खतरा रहता है, और पैरों के पीछे से साफ बोल्ड आउट हुए। मुदस्सिर अलवी को मिलने वाली ये पहली सफलता। स्कोर 39 रन 3 विकेटों के नुकसान पर।
नए बैट्समैन राज आए हैं। बैट का फेस खोला, आपिश खेला है लेकिन फील्डर से दूर। डीप बैकवर्ड पॉइंट पर खिलाड़ी तैनात है। मिसफील्ड, और डीप में मिसफील्ड यदि करोगे तो फिर 2 रन तो मिलने ही वाले हैं। 2 रन पूरे। अच्छा स्ट्रोक था, गेंद को आने दिया और अंतिम क्षणों में अपने बैट का हल्का सा फेस खोला, गाइड किया था गेंद को डीप बैकवर्ड पॉइंट की तरफ। 2 रनों से अपना खाता खोलते हुए बैट्समैन राज। और एक अच्छा टोटल इस मैच में भी देखने को मिल रहा है। जगदीश 11 का स्कोर इस समय 41 रन 3 विकेटों के नुकसान पर। तीसरे ओवर का खेल चल रहा है। फिर से वेट करते हुए शानदार तरीके से कट किया है पॉइंट के ऊपर से। एक और दर्शनीय स्ट्रोक, इस बार हालांकि अच्छी फील्डिंग डीप में, लेकिन फिर से 2 रन लेने से नहीं रोक पाए वहां पर बैट्समैन राज को फील्डर। स्कोर आगे जाता हुआ 43 रन 43, 3 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 25 रन आए थे। दूसरा ओवर सगीर का लाजवाब रहा, 8 रन देकर 2 विकेट्स। और इस ओवर में हम देखें तो 10 रन कैप्टन मुदस्सिर ने खर्च किए हैं। एक सफलता उनको मिली है और अभी भी एक गेंद इस तीसरे ओवर में शेष है। ओवर की आखिरी गेंद सामना करेंगे राज। इस बार पुल करने का प्रयास था, ऊपरी किनारा, फाइन ट्रैवल हो रही है, गेंद जा रही है डीप थर्ड मैन की तरफ और फिर से वही फील्डर जो डीप बैकवर्ड पॉइंट पर फील्डिंग कर रहे हैं। अच्छा प्रयास उनका, और दर्शक भी तालियों से अभिवादन करते हुए इस अच्छे फील्डिंग की सराहना करते हुए। काफ़ी जानकार भीड़ स्टैंड्स में मौजूद है क्रिकेट की। तो आखिरी गेंद पर आए हैं 2 रन। 3 ओवर का खेल समाप्त हो चुका है, अभी भी 1 ओवर बचा हुआ है पारी में। ये देखिए किस तरह से गेंद को अंदर ढकेला था फील्डर ने। फैजान थे वहां पर, बढ़िया फील्डिंग अपनी टीम के लिए करते हुए। अंतिम गेंद पर 2 रन मिले हैं, यानी कि 3 ओवर के बाद स्कोर 45 रन 3 विकेटों के नुकसान पर। ठीक 15 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाए जा रहे हैं। ड्रिंक्स ब्रेक, थोड़ी सी रणनीति पर चर्चा वहां पर करनी होगी। कप्तान मुदस्सिर अलवी को ज़रूर एक हडल में अब टीम नज़र आ रही है। रहमानिया स्पोर्ट्स जूनियर क्रिकेट भी काफ़ी पॉपुलर क्रिकेट है भिवंडी का। भिवंडी में बहुत तरह तरह के फॉर्मेट में क्रिकेट खेला जाता है। हम देखिए तो अंडर 22 भी क्रिकेट होता है, कई जगहों पर अंडर 19 भी होता है, लेकिन सबसे ज़्यादा जो पॉपुलर फॉर्मेट्स है उसमें ग्रामीण क्रिकेट है, भिवंडी का सिटी क्रिकेट है, 40+ क्रिकेट है और साथ में ये सिटी इमर्जिंग अर्थात जूनियर क्रिकेट। तो थोड़ा सा वक्त है हमारे पास, आइए आपको लेकर चलते हैं डीजे के पास और सुनते हैं कुछ मधुर संगीत। बहुत ही सुंदर नज़ारा आपको देखने को मिलेगा। वैसे ही दिन में भी काफ़ी सुंदर नज़ारा है यहाँ पर, लेकिन फ्लड लाइट्स में और भी खूबसूरत लगेगा ये कालिका माता कालवार क्रिकेट ग्राउंड। आखिरी ओवर लेकर फैजान स्विच हिट करना चाहते थे, शायद किनारा लगा है विकेट कीपर से, थोड़ी सी गलती। जी हाँ, अंपायर दर्शाते हुए कि बल्ला लगा था वहाँ पर, कैच ड्रॉप हुआ है और इसी बीच 1 रन दौड़कर पूरा किया गया है। ये सिंगल यतीन के खाते में जाता हुआ 7 पर पहुंचे यतीन। टीम का स्कोर 46 रन 3 विकेटों के नुकसान पर। अगले मैच के टॉस के लिए दोनों भी टीमों के कप्तानों को तुरंत आना है टॉस बॉक्स में। जय दुर्गा बी टेमघरपाड़ा और नरेश स्पोर्ट्स कासारवडवली। बढ़िया गेंद, बेल्स नीचे गिरती हुई, यानी कि बैट्समैन का काम तमाम। बोल्ड हो गए बल्लेबाज, बैट्समैन आउट।
मुकाबला हमें देखने को मिलेगा। एक भिवंडी ग्रामीण की टीम रहेगी जय दुर्गा बी टेमगरपाड़ा और उनके विरुद्ध ठाणे ग्रामीण की बड़ी टीम नरेश स्पोर्ट्स कासार वडवली। कासार वडवली का जब भी जिक्र आता है तो ज़रूर अयूब शेख की चर्चा होती है, लेकिन हम अक्सर कहते रहते हैं कि क्रिकेट का खेल जो है वो टीम गेम है। केवल एक खिलाड़ी अच्छा परफॉर्म करेगा तो ज़रूर आप एक आध मैच जीत सकते हो, लेकिन आपको इतना बड़ा टूर्नामेंट यदि जीतना है तो फिर टीम एफर्ट बहुत महत्वपूर्ण होता है। पिछले मैच में दापोडे जैसी बड़ी टीम परास्त हुई, हालांकि उनके कुछ महत्वपूर्ण खिलाड़ी हालांकि टीम में नहीं थे। हर्षित चौधरी नहीं थे, दिनेश पाटिल भी नहीं थे, लेकिन जॉली स्पोर्ट्स का खेल बहुत लाजवाब रहा। इस बार घुमा दिया है गेंद को फाइन लेग के ऊपर से, बिल्कुल नाप तोल कर लगाया गया सिक्सर। विश्वजीत ठाकुर उस्मान पटेल गाजला, आकाश तारेकर विश्वजीत ठाकुर उस्मान पटेल गाजला। सिक्सर के साथ पहली गेंद पर खाता खोलते हुए नए बैट्समैन आकाश में ही गेंद को भेज दिया था उन्होंने और 50 रन भी पूरे हुए इस सिक्सर के साथ। स्कोर 52 पर पहुंच चुका है। इस बार शॉट पुल किया, गेंद हवा में है, फील्डर थोड़े दूर है, फील्डर तक कैरी नहीं हुई गेंद, पहले बाउंस पर फील्ड कर रहे हैं। थोड़ा सा वेट किया था फील्डर ने, लेकिन बल्लेबाजों के बीच में भी उतना अच्छा तालमेल तो नहीं था। आखिरकार ओवर थ्रो और 2 रन आखिरकार इस गेंद पर पूरे। अभी भी हम देखें तो 2 गेंदे पारी में शेष है। रन संख्या 54, 4 विकेटों के नुकसान पर। जो भी बल्लेबाज क्रीज पर आए हैं उन्होंने ताबड़तोड़ अंदाज में बैटिंग की है। हालांकि केवल 24 रन सौरभ में बनाए, उनकी पारी थोड़ी अच्छी लंबी पारी आप कह सकते हो रनों की लिहाज से, लेकिन अन्य बल्लेबाजों का छोटा छोटा योगदान है, लेकिन उपयुक्त योगदान। इस बार दिशाहीन है गेंद, वाइट का इशारा करते हुए अंपायर अजीम हमदुल्ले। स्कोर आगे बढ़ता हुआ 55 रनों पर पहुंच चुका है। इससे पहले 5-5 ओवर के मैचेस हमने देखे हैं और उसमें भी ये बात देखने को मिली कि जब 55 या फिर 60 के करीब टोटल पहुंचा तो उसको चेस करना बहुत ही मुश्किल साबित हुआ। और ये मैच तो 4-4 ओवर का है, तो कहीं ना कहीं अभी तक जो गेंदबाजी रही है उतनी प्रभावशाली देखने को नहीं मिली है रहमानिया स्पोर्ट्स की ओर से। इस बार स्विंग किया है ऑन साइड में, बहुत ऊपर खेल बैठे हैं और गेंद के नीचे खिलाड़ी, लेकिन कैच ड्रॉप। अच्छे फील्डर है फज्जू, लेकिन इस दफ़ा गलती हुई क्योंकि बहुत ज़्यादा ऊपर गेंद चली गई थी। देखने में तो आसान लगते हैं इस तरह के कैचेस, लेकिन पकड़ने में उतने ही मुश्किल होते हैं। अगेंस्ट द टर्न गेंद को खेला था, मिस टाइम स्ट्रोक था, लेकिन कैच ड्रॉप हुआ और 2 रन मिले इस गेंद पर। स्कोर अब 57 रन, केवल 1 गेंद पारी में शेष। अंतिम गेंद का सामना करेंगे बैट्समैन आकाश। 10 पर बैटिंग कर रहे हैं, मात्र 3 गेंदों का सामना किया है। आखिरी गेंद लेफ्ट आर्म ओवर द विकेट। और इस बार लोअर फुल टॉस थी, बल्ले पर ले नहीं पाए, विकेट कीपर से थोड़ी सी चूक हुई है। रन लेना चाहते हैं लेकिन रन पूरा नहीं होगा, तो अंतिम गेंद पर कोई रन नहीं। पारी समाप्त होती हुई इसके साथ ही जगदीश 11 की कुल मिलाकर 57 रन, एक अच्छा टोटल जगदीश 11 ने बनाया है 4 ओवर के खेल में और जीतने के लिए 58 रनों की बड़ी चुनौती इस मैच में रहमानिया स्पोर्ट्स के सामने। तो क्या कुछ होगा रहमानिया स्पोर्ट्स की पारी में, थोड़ी देर में हम जरूर देखेंगे, लेकिन उससे पहले अगले मैच का टॉस बॉक्स में किया जाएगा। जय दुर्गा बी टेमगरपाड़ा वर्सेस नरेश 11 कासार वडवली। पुरस्कृत करण्यात आहे। सरवलीचे उद्योजक आहेत आणि शिवसेनेचे शाखा प्रमुख देखील आहेत आणि नीलमजी नाईक यांचे सासरे बुवा देखील आहेत। तसेच आमचे मान्यवर टॉस बॉक्समध्ये आलेले आहेत सन्माननीय रामचंद्र पाटील साहेब आणि सन्माननीय राजेंद्र नाईक साहेब, दोघांचं देखील मी हार्दिक स्वागत करतोय। चला कॅप्टन्स आपण लगेच या। कासार वडवली संघाचे कॅप्टन आलेले आहेत राज आणि जयदुर्गा बी संघाचे कॅप्टन देखील या ठिकाणी येत आहेत। वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक, एक मातब्बर खेळाडू
एक दिग्गज खेळाडू. तर दोन्ही कॅप्टनचं देखील हार्दिक स्वागत करतोय. आणि टॉस कॉईन, स्पेशल टॉस कॉईन आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला तुम्ही पाहू शकाल या स्पर्धेचे आयोजक आहेत गोकुळजी नाईक आणि देवराजजी नाईक यांचं नामकरण आहे. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय के ट्रॉफी. राज यांनी कॉल दिला आहे के ट्रॉफी, परंतु जसा कॉल होता तसा काही आलेला नाही. त्यांच्या विरोधात कॉल केला आहे. म्हणजेच टॉस जगदीश नाईक यांनी जिंकला आहे, अर्थात जयदुर्गा बी संघानं. दोन्ही मान्यवरांचे मी हार्दिक आभार व्यक्त करतो. पाहुण्यांना विनंती असेल पण पुन्हा एकदा व्यासपीठाची शोभा वाढवावी. कॅप्टनसोबत तुमची चर्चा आपण जरूर करणार आहोत. जगदीश नाईक, तुम्ही टॉस जिंकलेला आहे, प्रत्येकी 5 षटकांची लढत आहे, काय निर्णय असेल? फिल्डिंग करणार आहात. अगोदरच ठरवलं होतं की इथे आल्यानंतर तुमच्या मनात असं आलं की प्रथम फिल्डिंग करणं चांगलं असेल? हा, इथे आल्यानंतर थोडं पहिलीच मॅच आहे आमची. कुठले खेळाडू आहेत तुमच्या संघामध्ये तुमच्या व्यतिरिक्त जे विशेषतः चांगली गोलंदाजी करतील, पहिली 2 षटकं पावणार आहेत? हरी जोशी, उमेश नाईक आणि पिंटू पाटील, अजय नाईक. निश्चितच चांगला गोलंदाजी तुमच्याकडे आहे. एक चांगली स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जय बजरंग व वीर बजरंग कारिवली संघांच्या माध्यमातून एक दिग्गज खेळाडू म्हणून तुम्ही भरपूर स्पर्धांमध्ये खेळलेले आहात. मात्र या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहत आहात आणि काय बोलाल या संपूर्ण स्पर्धेच्या आयोजनाबद्दल? मी प्रथम नीलम यांना धन्यवाद देतो, त्यांच्या संपूर्ण टीमला धन्यवाद देतो. आम्हाला खेळण्याची संधी मिळाली. निश्चितच थँक्यू सो मच. तुम्हाला देखील हार्दिक शुभेच्छा या मॅचसाठी. राज, कासार वडवलीहून तुम्ही येथे आलेला आहात. भिवंडी विभागामध्ये तुमचा संघ बऱ्याचदा येतोय, मात्र या स्पर्धेमध्ये आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? आयोजन तर खूपच चांगलं आहे, बरं वाटेल आता खेळायला. कसं चांगलं आयोजन केलं. टॉस तुमच्या बाजूने लागला नाही, प्रथम बॅटिंग करायची आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठल्या फलंदाजांकडून तुम्हाला अपेक्षा असतील जास्तीत जास्त? 5 ओव्हरची मॅच आहे तर 60-65 पर्यंत असेल. मोनिश आहे, मी आहे, सुनील आहे. निश्चितच तुम्हाला देखील खूप खूप शुभेच्छा देतो या सामन्यासाठी. थँक्यू सो मच. तर टॉसमधून समाचार असा आहे की जयदुर्गा बी संघाने टॉस जिंकला आहे. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. बॉक्समध्ये त्या ठिकाणी समालोचनासाठी सज्ज होत आहेत माझे सहकारी समालोचक ज्ञानेश्वर चिकणे सर. थँक्यू सर. पहिला चेंडू आपण पाहतोय, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न. सागीर आणि फैयाजी जोडी खेळपट्टीवर आहे. 58 धावांचं लक्ष, 58 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते जगदीश 11 संघाने. रहमानिया स्पोर्ट्स आणि जगदीश 11 या 2 संघामध्ये आपण हा सामना पाहतोय. 4 षटकांचा सामना आहे. 4 षटकामध्ये आपण जर बघितलं तर तब्बल 57 धावा केलेले आहेत. निशांत गोलंदाजी सुरुवात करतोय. यावेळी मात्र शफल क्रॉस झाला. फलंदाज फाईन लेग सीमारेषेकडे चेंडू ट्रॅव्हल होत आहे. येस, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. अतिशय सुंदर सुरेख असा हा चौकार आला बॅटमधून फयाजच्या. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा नाव बघा रोशन केला. या खेळाडूंनी रायगड जिल्ह्याचा. ॲक्शन रिप्लेमध्ये स्पष्ट येतं. पूर्णपणे 4थ्या-5व्या स्टंपवर आला होता फलंदाज. शफल झाला होता, व्यवस्थित जागा बघितली आणि त्यानंतर चेंडूला खेळून काढले फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी 5 धावा धावफलकावर लागलेले आहेत रेमानी स्पोर्टच्या. त्याच प्रकारे पुन्हा एकदा खेळलेलं आहे ते, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. पॉवर प्लेचं षटक अतिशय महत्त्वाचं आहे. 58 धावांचं टार्गेट असं आहे आणि 58 धावा पूर्ण करण्यासाठी पॉवर प्लेच्या षटकामध्ये कमीत कमी 14 ते 15 धावा येणं रेमानिया स्पोर्ट्ससाठी आवश्यक आहे. बीमरसाठी रिव्ह्यू आहे. दोन्ही संघांना सूचना आहे. त्यानंतर थर्ड अंपायरची ही व्यवस्था झालेली आहे. पंच या ठिकाणी एक गोष्ट ध्यानात, थर्ड अंपायरची व्यवस्था झालेली आहे आणि रिव्ह्यूसाठी नक्कीच दोन्ही टीमना एक रिव्ह्यू बीमरसाठी असेल. थँक्यू. 6 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथे मात्र शफल क्रॉस पुन्हा एकदा बघा, बॉल टू बॉल आपण पाहतोय शफल क्रॉस होण्याचा प्रयत्न. कारण फलंदाजाचा जर विचार केला तर पूर्णपणे USTच्या बाहेर जाऊन फलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे आणि या इथे निशांत एक अतिशय वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजी करतोय. शफल क्रॉस जेव्हा तुम्ही होता थोडी तरी चूक केली तरी चेंडू मात्र डॉट जातोय. अशा प्रकारे धावफलकावर लागलेले 6.
इथे मात्र मिस टाइम फटका, खूप उंच उडालेला आहे चेंडू, झेल सुटतोय बघा. अशा झेलवर कधी कधी आपला अंदाज चुकतोय झेल घेण्यासाठी आणि त्याच प्रकारे या इथं घडलंय. शेवटपर्यंत चेंडूवर नजर नव्हती. चेंडू जेव्हा जमिनीवर पडत होता तेव्हा मात्र कुठे ना कुठे आपण पाहतो की चेंडूवरची नजर हटली आणि दुर्घटना घडली. एका धावेने धावसंख्या पुढे पोहोचली. धावसंख्या झाली 7. बिनबाद 7. 58 धावांचं लक्ष आहे. पॉवर प्लेचं षटक आतापर्यंत हाताळलेले निशानने दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर निशान कुठे ना आपल्या गोलंदाजीवर कामगिरी करत दिसतोय. ओव्हर विकेट निशान खोलटप्प्यात काढलेले आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव मिळेल. एक धावेने धावसंख्या पूर्ण होईल 8. पहिले षटक संपलेले आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पॉवर प्लेचं षटक संपलेले. धावसंख्या धावफलकावर लागलेली 8. इथून 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी अजून 50 धावा करायच्या आहेत, जे एक खूप मोठी धावसंख्या आहे समोर. 18 चेंडूमध्ये 16.33 ची सरासरी राखावी लागेल. ज्यावेळी पहिल्या इनिंगला सुरुवात झाली होती, राहीसने जे षटक टाकलं होतं अतिशय महागडं पॉवर प्लेचं षटक, त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 25 धावा आल्या. तिथूनच पायाभरणी झाली होती जगदीश 11 संघाच्या धावसंख्येची. त्यानंतर सधीरने दुसरे षटक हाताळलं. त्या षटकामध्ये 8 धावा आल्या होत्या. समुद्रशीर याने 12 धावा, त्यानंतर फैजानने 12 धावा खर्ची घातल्या. मात्र पहिल्या षटकात हवी तशी सुरुवात मी तर इथे म्हणून रेमानिया स्पोर्ट्सची झाली नाही आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त पॉवर प्लेच्या षटकामध्ये 8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. इथून कसरत असेल रेमानिया स्पोर्ट्स संघाच्या बॅट्समनची. एक गोष्ट त्यांच्या बाजूने घडलेली आहे, विकेट पडलेली नाही आहे. सागिर आणि फैयाज हे दोन्ही फलंदाज खेळपट्टीवर ठाणं मांडून आहेत. आपण पाहतात A1 ट्रॉफी, KK ट्रॉफी 2021 स्वर्गीय कृष्णाई नाईक व कचेर नाईक या दोघांच्याच पहिल्या नावाच्या पहिल्या अक्षराचं या इथे आपण पाहतोय शॉर्ट फॉर्म KK आणि त्याच अनुषंगाने KK ट्रॉफी 2021. सुरेख फटका, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. शॉर्ट कव्हरला मात्र तिथे चेंडू गेल्यानंतर फक्त आणि फक्त 1 धाव मिळालेली. एका धावेने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 9. अतिशय महत्त्वाचे सामने सुरू आहेत KK ट्रॉफीमध्ये. हो, सुरेख चेंडू हॉपवाली दिली होती, स्वतःला यॉर्क करून घेतलं बॅट्समनने पुढे येऊन. कर्पेटच्या सहाऱ्याने चेंडू पुन्हा एकदा कव्हर क्षेत्रामध्ये गेला. 1 धाव मिळाली. दुसऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर पूर्णपणे धावसंख्येवर नियंत्रण रेमानिया संघाचे लागलेलं आहे. चेंज ऑफ पेस इथे मात्र अपील येस इज गॉन. येस, फैयाज इथे बाद होतोय. फैज इथे बाद होतोय. बघूया आपण कशा प्रकारे स्प्लिट झाला होता चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला बराचसा टर्न झाला होता. अपील पंचांकडे दाद मागितली होती आणि नक्कीच पंचांनी या ठिकाणी सहमती दर्शवलेली आहे आणि फैज हा बाद होऊन परतलेला आहे. धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय दुहेरी अंकामध्ये 10 आणि पहिला फलंदाज बाद रेमानिया स्पोर्ट्सचा. कालिका माता कालवार क्रीडानगरी कालवार इथे पण ही स्पर्धा पाहत आहात मित्रांनो. अतिशय सुसज्ज असं नियोजन निलमजी नाईक, वीर बजरंग कारिवली आणि जय बजरंग कारिवली यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सर्व सहकारी, त्यामध्ये महेश पाटील, दरम्यान डॉट चेंडू खेळून काढलेला आहे. यस, पंचांचा वाईचा इशारा. 1 धाव.
एका धावेवर धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 12. त्यानंतर पप्प्या खारीक, लैलेश नाईक, समीर तांगडी आणि रोहन नाईक यांचं खूप सहकार्य राहिलेले या स्पर्धेसाठी. नीलम नाईक यांच्या जोडीला प्रत्येक दिवशी त्यांनी या स्पर्धेवर व्यवस्थापनावर लक्ष दिलेलं आहे. आणि आज ही स्पर्धा सुरू झालेली सकाळी. या स्पर्धेचा उद्घाटन प्रसंग आपण बघितला. त्यानंतर अनेक अतितटीचे सामने बघितले. अतिशय चांगलं क्रिकेट खेळलं गेलेलं आहे आतापर्यंत. एक दर्जेदार क्रिकेटची मेजवानी प्रेक्षकांना मिळालेली. शफल क्रॉस झालाय. फलंदाज पूल करतोय मात्र सक्सेसफुल नाहीये. झेल सुटतोय. चूक केलेली आहे क्षेत्ररक्षकाने मात्र त्या चुकीचा फायदा फक्त एक धाव मिळालेले. धावसंख्या 1ने पुढे सरकले. 2 षटकं संपलीत आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 6.50च्या सरासरीने 13 धावा धावफलकावर लागलेले आहेत. पाहू शकतो आपण ॲक्शन रिप्लेमध्ये पूर्णपणे सफल झाला होता फलंदाज. अक्रॉस द लाईन येऊन हा चेंडू केला होता मात्र झेल सुटला आणि 1 धाव मिळाली. 2 षटकं संपली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा. अजूनही जिंकण्याचा जर विचार केला तर तब्बल 45 धावांची आवश्यकता आहे 12 चेंडूमध्ये. 12 गेंदों में 45 रनों की आवश्यकता. थँक्यू कॉमेंट्री बॉक्स. या ठिकाणी प्रो कबड्डीचे एक जबरदस्त खेळाडू सन्माननीय उमेशजी म्हात्रे यांचं शुभागमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे KK ट्रॉफी 2021मध्ये. कबड्डी त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारे खेळली जाते आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये आपण त्यांना चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये देखील पाहणार आहोत. तर उमेशजी म्हात्रे आपलं पुन्हा एकदा KK ट्रॉफी 2021मध्ये जय बजरंग व वीर बजरंग कारिवली टीम्सच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. शुभम येतोय चौथं षटक घेऊन. 2 षटकामध्ये आता 45 धावांची गरज आहे. दिल्ली बहुत दूर आहे. इथे मात्र चेंडूला खेळून काढलेलं आहे फायनल क्षेत्रामध्ये. एक क्षेत्ररक्षक चूक करतो मात्र दुसरा क्षेत्ररक्षक चुकीची दुरुस्ती करतोय आणि अशा प्रकारे धावबादच्या रूपाने आणखी एक फलंदाज रहमानिया स्पोर्ट्स संघाचा बाद होतोय. काय जबरदस्त प्रक्षेपण आपण बघितलं. अतिशय नीट अँड क्लीन हे आपलं व्यासपीठ आहे. या व्यासपीठावर आज पाहुण्यांची मांदी आली आहे. नक्कीच नीलमजी नाईक यांच्यावरचं प्रेम, त्यांच्या सहकार्यावरचं प्रेम आणि नक्कीच या प्रेमाखातर अनेक मान्यवर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी व्यासपीठावर येत आहेत. तमाम मान्यवरांचंही पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. जे मान्यवर या ठिकाणी येऊन गेले, या स्पर्धेला भेट देऊन गेले, त्या सर्वांचा आभार. या स्पर्धेमध्ये जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्या प्रेक्षकांचा आभार. तसेच यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचंही आभार. 11 चेंडू उर्वरित आणि 44 धावांची आवश्यकता. 1 धाव आली. धावसंख्या पुढे सरकली 14. टॉस चेंडू स्वांग केलेला आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होतोय. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू डीजे. बीमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. बॅट्समनकडून हा रिव्ह्यू असेल. नक्कीच पंच बीमरसाठी रिव्ह्यू आहे. नक्कीच आम्ही थोड्याच वेळात आपल्यापर्यंत पोहोचू. पहिल्यांदा निरीक्षण केलं जाईल तिसऱ्या पंचांकडून हा बीमर आहे की नाही. मात्र षटकार गेलेला आहे. रिव्ह्यू अनसक्सेस झालेला बॅट्समनचा आणि एक जो रिव्ह्यू होता तोही संपलेला आहे. यस, या षटकाराने धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या झाली ती 20. त्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय पूर्ण दिवसात पहिल्यांदाच रिव्ह्यूचा उपयोग केला. मात्र रहमानिया स्पोर्ट रिव्ह्यूमध्ये अनसक्सेस झाली आणि त्यांचा रिव्ह्यूही वाया गेलेला आहे.
10 चेंडू 38 धावांची अजूनही गरज आहे. इथे मात्र थेट यष्ट्यांवर आदळतोय. व्हॉट अ बॉल, अगदी परफेक्ट यॉर्कर. चेंडू मात्र सरळ यष्ट्यांवर आदळतोय. फलंदाज षटकार आल्यानंतर पुढच्या चेंडूवर होतोय पूर्णपणे फेल, क्लीन बोल्ड. फलंदाजाचा अंदाज चुकला होता. थेट यष्ट्यांवर पडतोय चेंडू. आता मात्र इम्रान खेळपट्टीवर जात आहे. 9 चेंडू जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही आवश्यकता. ज्याप्रमाणे अपेक्षा होती रहिमानिया स्पोर्टकडून त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळते की लढत देताना दिसलेला नाही आहे रहिमानिया स्पोर्ट. प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून लाईव्ह टेलिकास्ट आपण हे पाहतोय. रवी गुळवी आणि त्यांची पूर्ण टेक्निकल टीम खूप चांगलं कार्य करत आहे, काम करत आहे सकाळपासून. फ्लिक केलेलं आहे. स्क्वेअर लेग पंचांच्या बगलमधून चेंडू जातोय डीपला. फटक्यांवरून असं वाटतंय की आता मात्र फक्त बॅटिंग प्रॅक्टिस करतायत की काय फलंदाज, कारण मोठा फटका मारण्याचा विचार आहे परंतु तो सक्सेस होत नाहीये. आणि कुठे ना कुठे शुभमची जी गोलंदाजी आहे ती शुभमची गोलंदाजी अतिशय वेगवान गोलंदाजी. दुसऱ्या चेंडूवर शुभमच्या षटकार आल्यानंतर पूर्णपणे स्वतःला कंट्रोलमध्ये आणलेले अगदी कंट्रोल गोलंदाजी पाहायला मिळते शुभमकडून. ओव्हर द विकेट. यस, इथे मात्र मिडल ऑफ बॅट आलेला आहे चेंडू. येतोय आमच्या समोर, अगदीच कॉमेंट्री बॉक्सला सलामी देणारा हा एक अप्रतिम दर्जेदार षटकार. सीमारेषेच्या बाहेर हा पहिला षटकार आजच्या दिवसातील आपण बघितला. मात्र चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं होतं. हवा तितका चेंडू वेगाने आला नव्हता. बॅट्समनचा अंदाज चुकला. हेच थोडासा बाहेरच्या अंगालाही वळला होता. अशा प्रकारे 3 षटकं संपते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर लागलेले त्या 27. जिंकण्याचा विचार केला तर 6 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. एका षटकामध्ये 31 धावा, 6 गेंदे और 31 रनों की आवश्यकता. आपण पाहत आहात सामना जगदीश 11 आणि रहिमानिया स्पोर्ट या 2 संघामध्ये. सिटी इमर्जन्सचा हा सामना सुरू आहे. यानंतर मात्र आपण एक मोठी लढत पाहणार आहोत. ग्रामीण पूलमध्ये जयदुर्गा टेमघर वर्सेस नरेश स्पोर्ट कासार वडवली. एक जबरदस्त सामना यात आपल्याला पाहायला मिळणार आहे. 5 षटकांचा सामना असेल. इथे मात्र एका षटकामध्ये 31 धावांची आवश्यकता आहे रहिमानिया स्पोर्टला. या एका षटकामध्ये 31 धावा जर केल्या तर या मैदानावरील हा रेकॉर्ड असेल या स्पर्धेचा. सुरेख चेंडू पडल्यानंतर किंचितसा उसळला होता. अचूक टप्प्यावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करता नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होत असतो. शेवटचं षटक हे 31 धावा करायचे आहेत. नक्कीच टेन्शनमध्ये नसेल. मात्र बघा किती हा चेंडू उसळला होता. ते मात्र चेंडूला खेळून काढले स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूपासून दूर चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. शेवटचं षटक आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आता मात्र फलंदाज हातपाय हलवताना दिसतात, कारण जिंकण्यासाठी तब्बल शेवटच्या षटकामध्ये 31 धावा हव्या आहेत. या 4 धावाने धावसंख्या पुढे सरकेल. धावसंख्या होईल ती 31. जिंकण्याचं अंतर थोडं कमी झालेलं आहे. 27 धावांची अजूनही आवश्यकता. 4 चेंडू 27 धावा. खोदून काढलेला आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू.
एकच धाव मिळणार आहे. औपचारिकता फक्त शिल्लक राहिलेली आहे, कारण 3 चेंडू 26 धावा. आपल्या बॅट रूपी तलवारी नक्कीच मॅन केलेले आहेत असं वाटतंय आता, कारण 32 धावा धावफलकावर लागले. 3 चेंडू 26 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ जगदीश स्पोर्ट हा संघ विजयाच्या उंबरठ्यावर आहे. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, पंचांकडून वाईड बॉलचा इशारा आला. एक अवांतर धाव मिळाली. धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या झाली 33. खेळून काढलेला ऑन साईडला चेंडू. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? चांगली फेक आपण पाहतोय. ओव्हरथ्रो झाला होता, मात्र तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. 35 धावा धावफलकावर लागलेले आहेत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. फक्त औपचारिकता. ओव्हर द विकेट. हवेत चेंडू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न होईल का? यस. आपल्या फॉलो थ्रू मध्ये एक चांगला झेल कलेक्ट करताना गोलंदाज. शेवटचा चेंडू या सामन्यातील. अपेक्षा होती रेमानिया स्पोर्ट्स करून की चांगली लढत देईल, मात्र पूर्णपणे अपयशी ठरलेले फलंदाज. कुठल्या प्रकारची लढत आपल्याला पाहायला मिळाली नाही. टफ एन्काउंटर पाहायला मिळालं. अगदी एकतर्फी सामना झाला. जगदीश स्पोर्ट्स संघाने मात्र जबरदस्त कामगिरी केली. खास करून सौरभचा मी उल्लेख करीन. वैयक्तिक 24 धावा केल्या. त्यानंतर आकाशने वैयक्तिक 10 धावा केल्या. ते मात्र सुरेख फटका. शेवटच्या चेंडूवर आपण पाहतोय एक आसमानी टोला. मात्र वेळ गेलेली आहे. या षटकाराने काही फरक पडणार नाही आहे. पराभव या ठिकाणी रेमानिया स्पोर्ट्स संघाचा होतोय आणि जगदीश स्पोर्ट हा संघ विजयी होतोय. हार्दिक हार्दिक अभिनंदन जगदीश स्पोर्ट एंड हार्ड लक रेमानिया स्पोर्ट. रेमानिया स्पोर्ट, आप यहाँ पर आए इस टूर्नामेंट में, आपने शिरकत की, बहुत बहुत धन्यवाद आपका. मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे आपण जाऊया. 24 धावांची जबरदस्त खेळी केली होती आणि एक फलंदाजी बाद केला होता. मॅन ऑफ द मॅच सौरभ. सलामीचा फलंदाज सौरभ मॅन ऑफ द मॅच ठरतोय. थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स. तर मॅन ऑफ द मॅच खेळाडू या सामन्यातील ठरलेला आहे सौरभ, ज्याने खऱ्या अर्थानं जगदीश 11 संघासाठी विजयाची पायाभरणी केली. पहिल्याच ओव्हरमध्ये आपण पाहिलं की 24 धावा तब्बल त्यांनी कुठून काढल्या होत्या. अप्रतिम फटकेबाजी सौरभची आपल्याला पाहायला मिळाली. तर सौरभ, आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर या आणि सामनावीराचा पुरस्कार देण्याची विनंती मी करतोय मिस्टर उमेश म्हात्रे सरांना. प्रो कबड्डीमध्ये आपण त्यांना कोलकाता, दिल्ली, पुणे या टीम्सकडून खेळताना पाहिलेलं आहे. तर त्यांच्या शुभ हस्ते ही मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी प्रदान केली जात आहे.